गेल्या 7 दिवसापासून शक्तीची महाराणी, भक्तीची महाराणी माता सियाजूच्या कृपेने आणि शंभुनाथ, भोळे चक्रवर्ती, सांब सदाशिव, आशुतोष, गौरी शंकराच्या आज्ञेने आपण हा दिव्य ग्रंथ श्रवण करीत आहोत. भक्तिमती शबरी मातेचं चरित्र आपण काल श्रवण केलं. या कथेमध्ये 2 आश्रम असे आहेत ज्या आश्रमामध्ये न बोलवता भगवंत जातात. एक माता अहिल्याचा आणि दुसरा शबरकन्या भक्तिमती श्री शबरी मातेचा. 2 आश्रम असे आहेत भगवंत न बोलवता या आश्रमामध्ये जातात आणि आपल्या भक्तांवर कृपेचा प्रसाद, कृपा प्रसादाची वर्षा म्हणू आपण. तपश्चर्या जिथे आहे, साधना जिथे आहे, तिथे भगवंताला बोलवण्याचं काम पडत नाही. तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवंत स्वतः येत असतात. साधनेवर प्रसन्न होऊन भगवंत स्वतः येत असतात. अरण्यकांड आणि अरण्यकांड यानंतर या कथेमध्ये किष्किंधा कांड आहे. त्यानंतर सुंदरकांड आहे. त्यानंतर लंकाकांड आहे. आज उरलेले सगळे कांड आपल्याला अभ्यासून आपलं समारोपीय कांड पूर्ण करायचंय. जेवढे आपले राहिले सगळे विषय, आज आपल्याला त्या सगळ्या विषयाचा अभ्यास करायचा आहे. सगळ्यात पहिल्या दिवशी आपण बालकांड हे श्रवण केलं. बालकांडामध्ये निरागसता आहे, निर्मळता आहे. कारण भगवंताच्या प्रकटीकरणाची कारणं, भगवंताचं प्राकट्य, भगवंताची बाललीला, नामकरण, ब्रह्मांड दर्शन आपण ऐकलं. आणि आनंद प्राप्त करून देणारे हे सगळे विषय, आनंद सिंधू राम प्रभूंचं वर्णन बालकांड किंवा बाल्यकांड यामध्ये आहे. रामकथेचे हे 7 कांड म्हणजे मोक्षापर्यंत पोचण्याच्या 7 पायऱ्या आहेत, 7 स्टेप आहेत. मोक्षापर्यंत, मुक्तीपर्यंत पोचण्याच्या 7 पायऱ्या म्हणजे रामकथेचे हे 7 कांड आहेत. अयोध्याकांड आहे, आपण ऐकलं. वाजत गाजत वरात येते, रामाचा राज्याभिषेक होण्याचा निर्णय होतो. कैकेयी माता अपूर्ण वर मागतात आणि रामाचा वनवास आणि पुत्रविरह आणि तो सहन न झाल्यामुळे दशरथजींचा प्राणांत, दशरथजींचं देहावसान. अयोध्याकांड हे करुणेनं ओथंबलेलं आहे, करुणेनं ओथंबलेलं आहे. अरण्यकांड हा आश्रम कांड आहे. म्हणजे वनवासात असताना श्री राम प्रभू ज्या पद्धतीनं आश्रमीय जीवन जगले, त्याच पद्धतीनं हे आश्रमीय जीवनाचा आविष्कार आपल्याला अरण्यकांड शिकवते. आपण ऐकलं ना अरण्यकांड. माता
सीतेला रावण घेऊन जातो, शबरी मातेची भेट होते, भरत कुमार येतात, श्रीरामांच्या खडावा डोक्यावर उचलून घेऊन जातात. हे सगळं अरण्यकांड. यानंतर आहे किष्किंधा कांड, त्यानंतर आहे सुंदरकांड आणि त्यानंतर आहे लंका कांड. आता किष्किंधा कांड आहे, लंका कांड आहे आणि याच्या मधात आहे सुंदरकांड. किष्किंधा कांडामध्ये काय केलं? निव्वळ विचारच केला. किष्किंधा कांडामध्ये याच्या मधात आहे सुंदरकांड आणि नंतर येत आहे लंका कांड. किष्किंधा कांडामध्ये काय केलं? विचार केला. लंका कांड मध्ये काय केलं? डायरेक्ट युद्ध केलं. पण सुंदरकांड मध्ये काय केलं? विचार करून कार्य केलं. ऐकणार आहोत आपण आता, सविस्तर ऐकणार आहोत. सुंदरकांड मध्ये विचार करून कार्य केलं, लंका कांड मध्ये डायरेक्ट कार्य केलं आणि किष्किंधा कांड मध्ये निव्वळच विचार केला. आणि यानंतर आहे उत्तरकांड. उत्तरकांड म्हणजे मोक्ष प्राप्ती, विश्राम, हे आहे उत्तरकांड. जीवनाचे नानाविध प्रसंग आपल्याही एकंदरीत आपल्या जीवनाचा आलेख जर आपण काढायचं ठरवलं आणि आपल्या जीवनातल्या एकंदरीत सगळ्याच प्रसंगावर विचार मंथन जर आपण केलं तर आपल्याही जीवनामधले प्रसंग या 6 कांडामध्ये विभागता येतील. 6 म्हटला, 7वं उत्तरकांड, 6च कांड म्हटले. पुन्हा एकदा ऐका. आपल्या जीवनामधल्या किंवा आपल्या जीवनाचा आलेख जर चितारतो म्हटलं, तो आलेख जर आपण काढतो म्हटलं तर सुखाचे म्हणा दुःखाचे म्हणा, चढ उतार म्हणा, प्रत्येक आणि प्रत्येक प्रसंग आणि या आजमितीपर्यंत घडलेल्या प्रत्येक प्रसंगावर जर आपण विचार मंथन केलं तर आपल्याही जीवनामध्ये प्रत्येक आणि प्रत्येक प्रसंगाचं विभाजन या 7 कांडामध्ये आपल्याला करता येतं. ज्या पद्धतीनं गीता, भगवद्गीता हे योगशास्त्र आहे असं म्हणतात, त्याच पद्धतीनं श्री रामायण हे प्रयोगशास्त्र आहे. आत्मिक जीवनाची प्रगल्भ तत्व या कथेतून आपल्याला प्राप्त होत असतात. आत्मिक जीवनाची प्रगल्भ तत्व ज्या पद्धतीने श्रीराम जीवन जगलेत, एक राजकुमार असून सुद्धा मनुष्य देह धारण केल्यानंतर मी विष्णू आहे, संपूर्ण सृष्टीचं लालन पोषण करण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे, हा विषयच त्यांनी राम अवतारात स्वतःला शिव दिला नाही.
म्हणजे या विषयानं त्यांना राम अवतारामध्ये मनुष्य देह धारण केलं असताना या विषयानं स्पर्शच केला नाही. आणि म्हणून मानवी जीवनामधला प्रत्येक प्रसंग ते जगले. मग निषाद राजा गुहक त्याला आलिंगन देणं असो, किंवा भरत राजा बरोबर परत न जाण्याचा निर्णय असो, कर्तव्यनिष्ठ रामाचं दर्शन आचरणाचा एक व्यापक विचार, जीवनशैली आदर्श बनविणारं एक प्रगल्भ तत्व, धर्मनिष्ठता, पितृ आज्ञा. कशासाठी गेले होते वनवासात? पिताजींनी जे वचन दिलं होतं त्या वचनाची पूर्तता करायला. सांगितलं नव्हतंच ना, दशरथ राजांचं धाडसच नव्हतं ना श्री रामाला सांगावं, राज्याभिषेक नाही होणार तुझा, आता तुला वनवास भोगायला जावं लागेल. कुणी सांगितलं? कुणीच सांगितलं नाही. संवाद ऐकला. माता कैकेयी आणि दशरथ राजा सुमंत महामंत्री तिथे उभे होते आणि तो सगळा संवाद ऐकला. आणि स्वतः पिताजींनी माता कैकेयीला दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी वनवास स्वीकारला. पुत्र धर्म कसोशीनं पाळला, धर्मनिष्ठता. माझे पिताजी आणि रघुकुळाची रीती आणि म्हणून कर्तव्यपरायणता, कर्तव्यनिष्ठता, जीवनाची ही सगळी तत्व आहेत ना, या सगळ्या तत्वांचं दर्पण म्हणजे रामकथा. एक आगळा वेगळा विचार जीवन जगण्यासाठी ही रामकथा आपल्याला देऊन जाते. संस्कृतीचं दर्शन तर होतेच, पण अगदी साध्या साध्या गोष्टी, भावाभावांमधलं प्रेम, भावाभावांमधला विश्वास, भावाभावांमधली एकजूट, माता कौसल्या आणि श्रीराम म्हणजे मायलेकाचं प्रेम, मातृप्रेम, हे सगळं, पितृप्रेम, प्रजेवर किती प्रेम केलं, हे सगळं या रामकथेमध्ये आपल्याला ऐकायला मिळते. या सगळ्याचं रामकथेमध्ये आपल्याला दर्शन होतं. आणि म्हणून जेव्हा गोस्वामी श्री तुलसीदासजींनी या कथेचं लिखाण केलं, आपण ऐकलं, तेव्हा हनुमानजींनी विनय पत्रिका लिहिली आणि हनुमानजींनी असा आशीर्वाद दिला की या कथेचं मनन, चिंतन आणि परिशीलन म्हणजे आचरण, या कथेचं मनन, चिंतन आणि आचरण ही काळाची गरज आहे. आणि युगांयुगांपर्यंत ते होत राहिलं पाहिजे. म्हणून या कथेला अमरत्व प्राप्त होईल आणि याच कथेचं बखाण केलं जाईल.
कारण जे रामकथेमध्ये आहे ते मनुष्य जीवनासाठी अत्यंत उपयोगाचं आहे. पहिल्याच दिवशी ऐकलं आपण, रामकथा ही एक औषधी आहे. गोस्वामी श्री तुलसीदासजी म्हणतात, रामकथा ही एक औषधी आहे. आणि अशी ही सुंदर दिव्य पवित्र औषधी आपल्या भाग्याच्या अधिकारानं आपल्याला श्रवण करायला मिळाली. या औषधीचा, रामकथा रूपी या औषधीचा आपल्याला आस्वाद घ्यायला मिळाला, आपल्या भाग्याचा अधिकार. आणि त्या भाग्याच्या अधिकारानं आपल्याला हे सगळं प्राप्त झालं. श्री रामांची कृपा, भक्तवत्सल, दयाळू, अनंत गुणधर्मांनी युक्त, सद्गुणांचे धाम असणारे, कोमल हृदयाचे भगवान श्री रामचंद्र प्रभू आणि त्यांचीच ही कृपा. रामकथेचं आयोजन हे सुद्धा श्री रामाच्या कृपेशिवाय होत नाही. आयोजनालाच रामकृपा, मग श्रवणाला तर कृपा लागतेच ना. हा, आणि म्हणून अत्यंत सुंदर, जीवनाला दिव्य बनवणारी रामकथा रूपी औषधी आपण गेल्या 7 दिवसापासून याचा आस्वाद घेत आहोत. नवे नवे रसस्वादन आपण याचं करत आहोत. म्हणजे या औषधीचं जणू आपण सेवनच करत आहोत. आणि आज आत्ता आपला प्रवेश किष्किंधा कांड मध्ये होणार आहे. आणि किष्किंधा कांड मध्ये काय झालं? किष्किंधा कांड मध्ये भगवान श्री रामचंद्रांची हनुमंतरायांसोबत भेट झाली. माता अंजनीनं सांगितलं होतं, ज्यांच्या हातामध्ये धनुष्यबाण आहेत आणि अत्यंत तेजोयमान आभा असणारे, सतेज कांती असणारे आणि सूर्याप्रमाणे, विद्युल्लतेप्रमाणे तेजोयमान असणारे महापुरुष जेव्हा तुला दिसतील तेव्हा त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करायचा आणि गुरु म्हणून कायमच त्यांना समर्पित व्हायचं. आणि किष्किंधा नगरीमध्ये वास्तव्य करत असताना, किष्किंधा नगर आणि ऋष्यमुख नावाचा पर्वत, आणि या पर्वतावर वास्तव्य करीत असताना माता सीतेच्या हरणानंतर हनुमानजी सोबत भेट होते. कर्नाटक प्रांत, सुमेरू पर्वत आणि या सुमेरू पर्वताचे राजा केशरी आणि यांची पत्नी अंजनी. ही अंजनी पूर्वजन्मामध्ये पुंजिकस्थला नावाची अप्सरा होती. एक ऋषी तपश्चर्येला बसले आणि ही त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी आली. पुंजिकस्थला नावाची अप्सरा. ऋषींनी डोळे उघडले आणि ऋषींनी सांगितलं, ऋषींच्या मुखातून उद्गार निघाले, तू अप्सरा आहेस, पण माझ्या समोर एका साधू समोर तू मर्कट लीला करते आहेस. तुझ्या या मर्कट लीलेचा, मर्कट लीला म्हणजे
मरकट म्हणजे वानर, आणि वानर जी क्रीडा करत असतं त्याला मरकट लीला म्हणतात. तुझ्या या मरकट लीलेचा माझ्यावर काही एक फायदा होणार नाही, माझ्यावर काही एक प्रभाव होणार नाही, आणि म्हणून मी तुला श्राप देतो. तू मरकटी होशील, म्हणजे तू वानरी होशील. कुंजीर या वानराची ही कन्या दुसऱ्या जन्मात, हिचं नाव अंजनी, आणि केशरी हे वानर राजा आणि यांची ही पत्नी. काय होतं ना मंडळी, पुत्र कामेष्ठी यज्ञ दशरथ राजा जेव्हा करतात, आपण ऐकला तो प्रसंग, पण त्यातला थोडासा भाग आपण ऐकायचा ठेवला. तो असा की यज्ञ देवता पायस दान रूपी प्रसाद जेव्हा दशरथ राजाकडे सुपूर्त करतात, तेव्हा अत्यंत आनंदाने त्या प्रसादाचा अर्धा भाग माता कौसल्याला दशरथ राजा देतात, आणि अर्ध्यामधला अर्धा असे 2 भाग करून माता कैकेयीला आणि माता सुमित्रेला देतात. कैकेयी मातेला ते आवडत नाही. आम्ही तीनही तुमच्या राण्या आहोत की नाही, मग प्रसादाचे सारखे 3 वाटे करा. अर्धा देऊन टाकला कौसल्या दिदीला, आणि म्हणे अर्ध्याचे 2 भाग करून मग आम्हाला दिले. प्रसादाचं तिनं सेवन केलं नाही, आणि तो प्रसाद हातात धरून ती तशीच्या तशी उभी राहिली. आता इथं एक पक्षी येतो. कोणत्या ग्रंथात या पक्षाबद्दल संदर्भ आलाय की ती घार आहे, कोणत्या ग्रंथात संदर्भ आलाय की तो चिली नावाचा पक्षी आहे. आता घार आहे का कोण आहे, पक्षी आला एवढं लक्षात ठेवा. तेव्हा तो पक्षी येतो आणि काय करतो, कैकेयी मातेच्या ओंजळी मधला प्रसादाचा काही अवीर भाग आपल्या चोचेमध्ये उचलतो, आणि हा पक्षी आकाश मार्गाने आला तसा निघून जातो. आता काय होतं, आकाश मार्गाने निघून गेल्यानंतर नेमका या पक्षाच्या चोचीमधून हा प्रसाद खाली पडतो, आणि नेमकं त्या ठिकाणी माता अंजनी स्वतःच्या अंजुनीनं तुळशी मातेला जल वाहत होती, आणि तो प्रसाद तिच्या ओंजळीमध्ये म्हणजे अंजुनीमध्ये पडतो. सूर्यदेवाची उपासक माता अंजनी तुळशी मातेची आराधना करत होती. तिला असं वाटतं सूर्यदेवाचाच हा प्रसाद आहे, माझ्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवंतानीच मला हा प्रसाद दिलाय, आणि म्हणून त्या प्रसादाचं ती सेवन करते. जसं ती प्रसादाचं सेवन करते, एका क्षणात जोरदार अशा वाऱ्याची झुळूक तिथे येते. तिचं सर्वांग शहारून जातं, आणि पुत्र कामेष्ठी यज्ञाचा आविर्भाग तिनं सेवन केला, म्हणून ती सगर्भा राहते. एकाच यज्ञातून निघालेला प्रसाद, एकाच यज्ञातून निघालेला प्रसाद, पुत्र कामेष्ठी यज्ञ, आणि त्या यज्ञातून प्राप्त झालेला प्रसाद माता कौसल्या ही सेवन करते, आणि माता अंजनी ही सेवन करते, आणि म्हणून भक्तराज श्री हनुमंतराया आणि भगवान श्री रामचंद्र यांचे संबंध इतके ऋणानुबंधाचे आहेत. एकाच यज्ञातून प्रसादाची
एकाच यज्ञातून हा प्रसाद प्राप्त होतो. अंजुनी माता त्या प्रसादाचं सेवन करते आणि म्हणून आपण म्हणतो की भगवान राम हनुमानजी शिवाय नाही आणि भगवान श्री रामाशिवाय दुनिया नाही. हा, आपण म्हणतो भगवान चले ना हनुमान के बिना और दुनिया चले ना श्री राम के बिना. हा, एकाच यज्ञातून निघा एकाच यज्ञातून पुत्र कामेष्टी यज्ञ. वास्तविक दशरथ राजांनी स्वतःच्या संतान प्राप्तीसाठी या यज्ञाचं आयोजन केलं होतं. प्रयोजन होतं दशरथ राजाला संतान प्राप्ती व्हावी, पण हे विधात्याचं विधान. हा प्रसाद जाऊन पोचला अंजनी मातेकडे. त्यानंतर दुसरं नाव मारुती. मरुत म्हणजे वारा आणि म्हणून दुसरं नाव मारुती. सूर्य एका फळाप्रमाणे भासला आणि अत्यंत लहान वयात आकाश मार्गाने उड्डाण करून हे फळ मला खायचंय आणि म्हणून सूर्याच्या जवळ जाण्याचं धाडस केलं. हे एवढं लहानसं लेकरू प्रखर अशा अग्नीनं जळून भस्म होईल आणि म्हणून देवतांनी प्रेरणा दिली आणि इंद्राणी आपलं अस्त्र सोडलं आणि त्यामुळं हे मारुती खाली पडले, हनुवटीला लागलं आणि म्हणून तिसरं नाव हनुमान. यांच्या उपासनेचा दिवस मंगळवार आहे, पण तरी आपण शनिवारी मारुतीच्या मंदिरात जातो. त्याला कारण प्रभू श्री रामांनी तसा आशीर्वाद त्यांना दिला होता. माता सीतेला श्रृंगार करताना पाहिलं आणि जेव्हा तिनं भांगामध्ये सिंदूर भरला माता सीतेनं, तेव्हा श्री मारुती रायांनी विचारलं आणि तिने सांगितलं, माझे प्राणनाथ श्री राघवेंद्र, माझे प्राणनाथ श्री रघुवीर आणि त्यांना फार मोठं आयुष्य मिळावं, दीर्घ आयुष्याची प्राप्ती त्यांना व्हावी आणि म्हणून मी हा चुटकीभर सिंदूर माझ्या भांगामध्ये भरते. माता सीतेनं सांगितलं. जेव्हा हनुमानजी विचारत आहेत, आई तू हा सगळा श्रृंगार केला हे मी समजू शकतो, पण हे सगळं वेणी घातली, गजरा माळला आणि हे सगळी केश रचना झाली, तुझा सगळा श्रृंगार झाला आणि मग तू असं आरशात पाहून हा असा सिंदूर घेतला, तुझ्या भांगामध्ये भरला आणि तू काय पुटपुटलीस? तेव्हा माता सीता सांगते की रघुवीर हे माझे प्राणनाथ आहेत, राघवेंद्र हे माझे स्वामी आहेत आणि त्यांना दीर्घायुष्य प्राप्त हो यासाठी मी हा सिंदूर भरते. आणि म्हणून हनुमानजीने विचार केला, म्हणे ही आई चुटकीभर सिंदूर भरते भांगात रोज, वाढून वाढून तिच्या स्वामीचं आयुष्य म्हणजे रामरायांचं आयुष्य वाढून वाढून त्या चुटकीभर सिंदुरानं किती वाढणार आहे. हनुमानजींनी विचार केला आणि म्हणून बाजारात गेले, लागलीच 2 पोते सिंदुराचे आणले. हा, आणि त्यांनी ते पोत्यांमध्ये मुठ्ठी भरून सिंदूर घ्यायचा, सर्वांगाला सिंदूर लेपन करायचं, म्हणजे सर्वांगाला तो मुठ्ठीभर सिंदूर आपल्याच हाताने आपल्या पूर्ण अंगाला लावायचा आणि जय सियाराम म्हणून उडी मारायची. पुन्हा तो सिंदूर घ्यायचा, पुन्हा जय सियाराम म्हणायचं आणि आपल्या सर्वांगाला तो सिंदूर लावायचा. 10 मिनिट झाले, 20 मिनिट झाले, अर्धा तास झाला,
पाऊण तास झाला, 1 तास झाला, आणि राघवेंद्र सरकारांचं पदार्पण झालं. रामराया आले आणि पाहिलं, म्हणे काय चाललंय, हे सगळं सिंदूर सगळा सांडलेला, दोन्ही पोते सिंदुराचे खाली पडलेले, आणि हे सगळं सिंदूर मुठ्ठींनी घेत आहे, सर्वांगाला लावत आहे, जय सियाराम म्हणत आहे, उडी मारत आहे. रामरायांना सुद्धा आश्चर्य वाटलं, आणि म्हणून त्यांनी विचारलं माता सीतेला की का ग, हे काय सुरू आहे, कार्यक्रम काय काय सुरू आहे. माता सीता म्हटली मला नाही काही माहिती, मी सांगितलं म्हणे भांगात सिंदूर का भरतात असं मला विचारलं, मी सांगितलं म्हणे तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी, आणि तेव्हापासून म्हणे हा गेला सिंदुराचे पोते घेऊन आला, आणि हे असं चाललंय बघा तुम्ही आता. तेव्हा रामराया हसले, त्यांच्या जवळ गेले मारुतीच्या, त्यांना थांबवलं. थांब रे बाबा, कशापायी चाललंय हे सगळं. मग सांगितलं माता सीता ही चुटकीभर सिंदूर भांगामध्ये भरते. मी विचार केला की तिचे स्वामी तुम्ही आहात, तिचे भ्रतार तुम्ही आहात, ती तुमच्या दीर्घायुष्यासाठी, पण एवढूशा सिंदुरानं तुमचं आयुष्य वाढून वाढून वाढणार किती. तुम्ही तिचे भ्रतार आहात आईंचे, पण माझे स्वामी आहात ना, माझे प्रभू आहात ना, आणि म्हणून तुमचं आयुष्य युगान युगांपर्यंत वाढावं. चंद्र सूर्य तारे जोपर्यंत या सृष्टीवर आहेत तोपर्यंत माझ्या राम प्रभूंच्या नावाचं संकीर्तन, तोपर्यंत माझ्या राम प्रभूंच्या नावाचा जयघोष या भूतलावर व्हावा, यासाठी मी माझ्या सर्वांगाला सिंदूर लेपन केलंय. आणि म्हणून श्रीराम त्यांना आशीर्वाद देतात की मी तुझी ही आगळी वेगळी भक्ती पाहून अत्यंत प्रसन्न झालोय. आणि आज शनिवार म्हणून आजच्या दिवशी, आज म्हणजे आज नाही हा, हे घडलं त्या दिवशी, हा म्हणे शनिवार दिवशी जो कोणी तुझ्या सर्वांगाला सिंदूर लेपनला करील तो संकटातून मुक्त होईल, असा आशीर्वाद श्री रामजींकडून हनुमानजींना मिळाला. म्हणून आपण शनिवार दिवशी मारुती रायाच्या मंदिरात जातो. बहुतेकदा असं म्हटलं जातं की स्त्रियांनी मारुती रायाच्या मंदिरात जाऊ नये. हा, आता ते का म्हटलं कुणास ठाऊक, पण मारुती राया ब्रह्मचारी आहेत. ते आपल्या सगळ्यांच्या पितृस्थानी आहेत, ते आपल्या सगळ्यांचे पितृ आहेत, ते आपल्या सगळ्यांचे जन्मदाते आहेत, ते आपल्या सगळ्यांच्या पितृत्वाच्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून स्त्रियांनी मारुती रायाच्या मंदिरात जायला काहीच हरकत नाही. शास्त्रीय नियम हा आहे की स्त्रियांनी मारुती रायाच्या मंदिरात गेल्यावर प्रदक्षिणा करू नये. एरवी कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर प्रदक्षिणा केल्याशिवाय परत येऊ नये. प्रदक्षिणा करावीच, एक नाही बरं, 3, नाही तर करू नये, पण केल्या तर 3 कराव्यात. आपण जी आरती ओवाळतो ना, तुम्ही हातातून ताट घेता आणि ती आरती ओवाळता, ती सुद्धा 3दा ओवाळली पाहिजे. तुम्ही 3 या आकड्याला तुम्ही अशुभ मानता, पण 3 या आकड्याचं भरपूर महत्व. बेलाचे पानं 3च, दुर्वेचे पानं 3च, हा, रज तम सत्व गुण 3च. हा, आपण मानतो
आता काय ते 8 आकड्यालाही आपण 8 नाट आपण यमक तर अशी जुळवतो का एखाद्या कवीला आपण मागं टाकतो. हा, त्या दिवशी आपण ऐकलं की 8 या आकड्याला गाठच नाही. हा, आणि भगवंतांनी तो आकडा स्वतःच्या जन्मासाठी निवडला. आता आपण का त्याला अशुभ मानतो हा आपला अभ्यास, जो कोण्याच ग्रंथात छापला गेला नाही. हा, मारुती रायाची कशी असते ना, काही माणसं काय करतात, मारुतीच्या मंदिरात तर जातात आणि त्याच्याच अंगाचा सिंदूर खरडून आपल्या कपडाला लावतात. काही गरज नाही एवढा उपद्रव करायचं. हा, म्हणून म्हणून बायांना सांगितलंय, ब्रह्मचारी आहेत ना ते, म्हणून बायांना सांगितलंय की मग एवढं केल्यापेक्षा जाऊच नका. पाप पुण्य डोक्यात घातलं का आपण लवकर ऐकतो की नाही. भीती पाप पुण्याची आहे ना डोक्यात. हा, मग आपण लवकर ऐकतो आणि म्हणून मग काही गोष्टी पाप पुण्याच्या नावाखाली आपल्याला सांगितल्या आणि मग त्या गोष्टीचा तसाच प्रचार होत गेला. हा, हनुमान चालीसा सुद्धा स्त्री म्हणू शकते. आपण इथं पहिल्या दिवस पासून सगळे स्त्री आणि पुरुष हनुमान चालीसाचं पठण केलंच ना. सामूहिक पठण आपल्या मंडपात सुरूच आहे. एकदा टाळ्या वाजवा जोरदार. सामूहिक पठण हनुमान चालीसाचं आपण केलं आणि त्यात असं लिहिलंच नाहीये की जो नर पढे यह हनुमान चालीसा, असं लिहिलंय का? काय लिहिलंय? जो पढे यह हनुमान चालीसा. जर स्त्रियांसाठी ती मनाई असतं तो गोस्वामी तुलसीदासजींनी तो हनुमान चालीसा लिहिलाय. हा, तर त्यात त्यांनी लिहिलं असतं जो नर पढे, पण असं नाही लिहिलं त्यांनी जो पढे यह हनुमान चालीसा. हा, असं लिहिलं. आणि म्हणून रजोदर्शन जेव्हा स्त्रीला होते तेव्हा तिनं मारुतीच्या मंदिरात जाऊ नये हा शास्त्रीय नियम आहे. एरवी ती मारुतीच्या मंदिरात जाऊ शकते. मारुती रायाला स्पर्श न करता मारुती रायाचं दर्शनही घेऊ शकते. फक्त तिने लक्षात ठेवायचं की प्रदक्षिणा तिला करायची नाही. हा, हनुमानजी जवळ भक्ती आणि शक्ती यांचा संयम, मिलाप, संयोग, गती आणि प्रीती, राज आणि रणनीती, शौर्य आणि धैर्य या सगळ्याचा संयोग. सेवकही होते ते आणि सैनिकही होते. आणि भगवान शंकराचे ते 11वे अवतार होते. महादेवाचे 11वे अवतार. आणि म्हणून वीरता, नम्रता, विवेक, संतही होते ते आणि पंतही होते, वक्ताही होते आणि त्राताही होते. असे हनुमानजी. आणि ज्या पद्धतीनं भागवत हे गवळणींच्या चरित्राशिवाय पूर्ण होत नाही महाराज, त्या पद्धतीनं श्री रामायण, श्री रामकथा ही हनुमानजींच्या चरित्राशिवाय पूर्ण होत नाही. गोस्वामी श्री तुलसीदासजींनी यांना 7 कांडापैकी एक कांड देऊन टाकलं. सुंदर कांड त्याचं नाव आहे. 7 कांडापैकी एक कांड यांना अर्पण करून टाकलं. सुंदर कांड. नावही मोठं सुंदर आहे, सुंदर कांड. जो कोणी या सुंदर कांडाचं पठन करत असतं, श्रवण करत असतं, हनुमानजींनी रामकथेमध्ये केलेली संपूर्ण कामगिरी, त्यांच्या कामगिरीचं यथोचित वर्णन या सुंदरकांड प्रकरणामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून जो कोणी या सुंदरकांडाचं पठन, वाचन, श्रवण अत्यंत श्रद्धेने आणि भावाने करत असतो, श्री रामाची कृपा तर त्याच्यावर होतेच, पण हनुमंत रायाची ही कृपा त्याच्यावर होते आणि आपलंही जीवन सुंदर कांडाप्रमाणे सुंदर होण्यास मदत होत असते. हे दुख भंजन मारुती नंदन,
हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार। पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार। हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार। पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार। जय श्री राम, तालियों के साथ। अष्ट सिद्धि नव निधि के दाता, दुखियों के तुम भाग्य विधाता। अष्ट सिद्धि नव निधि के दाता, दुखियों के तुम भाग्य विधाता। सिया राम के काज सवारे, मेरा कर उद्धार। पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार। हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार। पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार। जय श्री राम। जपो निरंतर नाम तुम्हारा, जपो निरंतर नाम तिहारा। अब नहीं छोड़ो तेरा द्वारा, राम भक्त मोहे शरण में लीजे। भव सागर से पार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार। हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार। पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार। पवन पुत्र हनुमान की जय।